मैत्रिणींनो, सध्या सर्वत्र उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण श्रावण महिना चालू झालाय आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी। श्रावणातल्या शुक्ल पक्षाच्या 5व्या अर्थात पंचमीच्या दिवशी आपण नागपंचमी साजरी करतो। या नागपंचमीचं आणखी एक महत्त्व म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा आणि भावाचा उपवास करतो। तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास का केला जातो हा प्रश्न तुम्हालाही पडत असावा। तर नागपंचमीच्या उपवासाची एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते। खरं तर नागपंचमी हा श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातला पहिला सण, अर्थात या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपण नागांची पूजा करतो। पण नागपंचमीच्या आदल्या दिवशी असणाऱ्या भावाच्या उपवासाची सत्तेश्वरी देवीची एक कहाणी आहे। अर्थातच 5 युगांच्या पूर्वी सत्तेश्वरी नावाची एक मुलगी राहायची। तिचा भाऊ आणि तिचं नातं हे जगावेगळं होतं। तिचं तिच्या भावावर प्रचंड प्रेम होतं। एके दिवशी तिचा भाऊ शिकारीला गेला असता सापाने त्याला दंश केला आणि सर्पदंशानं सत्तेश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला। सत्तेश्वरीला हे जेव्हा समजलं तेव्हा तिला फार दुःख झालं आणि तिने जोपर्यंत आपला भाऊ जिवंत होत नाही तोपर्यंत एकही अन्नाचा कण न घेण्याचा निर्णय केला। अर्थातच तिच्या या अन्नत्यागामुळे आणि भगवान शिवशंकरांवरती असणाऱ्या तिच्या भक्तीमुळे नागदेवता तिच्यावर प्रसन्न झाली। तिने अन्नत्याग हा नागपंचमीच्या दिवशी केला, ज्यामुळे नागपंचमीचा उपवास झाला। तिने नागांची पूजा केली, ज्यामुळे नागदेवता प्रसन्न झाले आणि मग तिच्या भक्तीमुळे नागांनी सत्तेश्वरीच्या भावाला जिवंत केलं। त्यामुळं नागपंचमीच्या दिवशी त्या दिवशीपासून स्त्रिया भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरतात। तर नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। मैत्रिणींनो, काळ जरी बदलला असला तरी उपवास आणि आपल्या भावावरचं प्रेम हे मात्र आजही टिकून आहे। कथा कोणतीही असली तरी आपण ती भक्तिभावानं केली तर निश्चितच आपण आपल्या भावावरती व्यक्त केलेलं प्रेम हे या ना त्या मार्गाने भगवंतांपर्यंत पोहोचतं आणि त्याचं इच्छित फळ आपल्याला मिळतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा नागपंचमीच्या आदल्या दिवशी तुमच्या भावासाठी उपवास धरणार आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।